ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांनी चांगलाच हल्ला केलाय। विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानला ज्या शब्दात त्यांनी सुनावलं त्याच नीतीचा वापर करण्याचं आवाहन नागपूर पोलिसांनी केलंय। नागपूर पोलिसांची कल्पकता सध्या चांगला चर्चेचा विषय ठरतेय। फ्रॉड करणाऱ्यांवर अभिनंदनीय हल्ला। आय एम नॉट सपोज टू टेल यू दिस। नागपूर पोलिसांची अनोखी शक्कल। बँकेतून बोलत असल्याचं सांगत कार्डाची माहिती घेऊन फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत। एटीएम कार्ड हे ब्लॉक झालंय, ते पुन्हा सुरू करण्यासाठी एटीएम कार्डावरची माहिती द्या असे फोनही येतात। त्यामुळे सामान्य ग्राहक अनेकदा भांबावून जातो। पण आता घाबरण्याची गरज नाही। असे फ्रॉड कॉल आल्यानंतर आय एम नॉट सपोज टू टेल यू दिस असं रोखठोकपणे सांगा, असा सल्ला पोलिसांनीच दिलाय। विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला दिलेलं उत्तर भारतातल्या अशा फ्रॉड कॉलसाठी तितकंच सफलक आहे। विंग कमांडर अभिनंदन यांनी जे पाकिस्तानी आर्मीला दिलेले उत्तर आहे त्याप्रमाणे आय एम सपोज नॉट टू आन्सर दिस असे त्याला उत्तर दिले। त्याच पद्धतीने आपण त्या असा जो कॉल येईल त्याला आपण असं उत्तर दिलं तर पुढचे जे अनर्थ आहेत किंवा जो गुन्हा होणार आहे, क्राईम होणार आहे, सायबर क्राईम, तो टाळला जाईल आणि आपला जो मनस्ताप आहे तो सुद्धा कमी होईल। विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात असताना दिलेलं हे बाणेदार उत्तर नागपूर पोलिसांनी जनजागृतीसाठी वापरलंय। नागपूर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून जनजागृतीसाठी एक खास ट्विट केलंय। एकच थीम आहे की आपल्याला वेळोवेळी जे कॉल येतात बँकेमधून असतील किंवा फेक कंपनीतून किंवा जे असे जे सायबर क्राईम फ्रॉड करणारे जे लोक आहेत की तुमचा OTP शेअर करा, तुमचा शेवटचे 3 नंबर शेअर करा, तुमचे पॅन कार्डचे किंवा आधार कार्डचे, आपल्याला जो गुन्हा होणार आहे तो टाळता येऊ शकेल आणि पुढचा आपला सर्व क्राईम स्टॉप होऊ शकेल। तर असा कुठलाही OTP किंवा काही तुम्हाला असा नंबर विचारला कुणी तर ते तुम्ही शेअर करू नका। फसवणूक टाळायची असेल तर ग्राहकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा कोणताही फ्रॉड कॉल आला तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याप्रमाणे MiG-21चा हल्ला त्या फ्रॉड कॉलवर बिनधास्तपणे करून टाकायचा। हर्षल महाजन, न्यूज 18 लोकमत, नागपूर।